पोरी तू सपनत येईना आपले जुन्या जाग्यावर भेटना. 229.8 229.9 आणि 230 किलोमीटर गाडी CNG वर चाललेली आहे. आम्ही कधी वेळचं म्हणजे खूप वेळचं आम्ही ना हॉटेल शोधतोय, कारण की इथं पण ना हॉटेलमध्ये नॉनव्हेज बहुतेक हॉटेलमध्ये नॉनव्हेज भेटत नाही, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये. तर विरूचा भाऊ आहे, तो हॉटेल शोधतोय, म्हणजे त्याला माहितीच आहे पण जवळपास नाही, लांब आहे. तर आम्ही तेच कधीपासून शोधतोय, गेला अर्धा तास झाला गाडीत फिरतोय. हे नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत स्वागत स्वागत. सो आज आम्ही तिघं जण, मी, वीरू आणि माझा छोटा भाऊ, म्हणजे 2 महिनेच छोटा आहे पण दिसतो मोठा, फुल बिल्डर आहे. तर आम्ही चाललोय मस्तपैकी, फुल ऑन आमची ट्रिप चालू झालेली MP साठी. आम्ही MP ला खूप सारे असे स्पॉट्स आहेत जे एक्सप्लोअर करणार आहेत. स्पेशली आम्ही चाललोय वीरूच्या घरी, म्हणजे त्याच्या मुलाचा कार्यक्रम आहे, म्हणजे पहिला वाढदिवस आहे, त्यासाठी त्यांनी खूप आधीपासून आम्हाला इन्व्हाइट केलेला. आणि दुसरा विषय असा आहे की आम्ही हॉटेलसाठी स्पेशली, मी जो हॉटेल चालवत होतो सिक्रेट लाऊंज, त्या हॉटेलसाठी आम्ही 1-2 पोरं आणणार आहोत, कारण याच्या गावची पोरं याच्यासारखीच एकदम काम करणार आहेत. करतो काम चोरी पण आपण करतो, पण काम पण भरपूर करतो. तर सो लेट्स गो, आपण निघूयात आता अंबरनाथवरनं आम्ही निघालो आहे. किती टायमिंग झालं आहे? 4:20 एक्झॅक्ट आम्ही अंबरनाथ सोडतोय. आणि आता आपण पहिला स्टॉप आपला जाईल कल्याणला. कल्याण बायपासच्या इथे आम्ही पोचू, CNG फिल करूयात, पेट्रोल फुल करूयात आणि देन लेट्स आपण लागूयात समृद्धी मार्गाला पुढे, नाशिक हायवेवरून. पुढच्या जर्नीत आम्ही आता ह्या जर्नीसाठी मी स्पेशली वॅगनर माझी छोटी गाडी घेऊन चाललो, कारण 3 जण आहेत, येताना अजून 2 जण ॲड होतील. आणि स्पेशली वॅगनर यासाठी घेऊन चाललो की बजेट फ्रेंडली गाडी आहे, आणि वॅगनरमध्ये आपल्याला कितीचा मायलेज गाडी देते, काय कसं सगळं काय. जेव्हा CNG फुल करेल त्यावेळेस CNGवर आपली टोटल गाडी किती किलोमीटर चालते, देन पेट्रोलवर, कारण समृद्धी महामार्गावर आय थिंक सो CNG पंप नाही आहेत, तरी आपण आपल्या इथं फुल केल्यानंतर 220 किलोमीटर गाडी चालते हायवेला. तर आपण आपला पहिला स्टॉप घेऊ शिर्डीला आपण समृद्धी सोडून आतमध्ये उतरूयात आणि मग तिथे CNG फुल करूयात. तिथनं परत आपण औरंगाबाद नाही, संभाजीनगर, जय संभाजी महाराज. तर मग आपण संभाजीनगरला एक्झिट घेऊयात, तिथे CNG फुल करूयात आणि त्याच्यानंतर पुढे डायरेक्ट आपण आपला नागपूर हायवे एक्झिट करून पुढे, कोणचा आहे रे हो, नागपूर के आगे जबलपूरला, मग नागपूरला एकदा भरूयात, मग जबलपूरला भरूयात. असे CNGचे पंप आहेत कुठे कुठे आहेत, म्हणजे आपण गाडी तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. जसं मी तुम्हाला या ट्रिपमध्ये सांगणार पण आहोत की आपण इथून MP पर्यंत किंवा UP पर्यंत, कारण याचं गाव MP आणि UPच्या इथनं काहीतरी 40 किलोमीटर आहे, म्हणजे सतनावरनं 40-50 किलोमीटर आहे. तर आपण जाऊयात, आता भेटूयात आपल्या रस्त्यावर आणि फुल एन्जॉय करत करत जाऊयात. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. भेटूयात मित्रांनो आता पुढच्या रस्त्यावर. मस्तपैकी आता आम्ही कल्याणला पोचलो आहे आणि आता इथं CNG पंपावर, कारण आपल्या गाडीत जर बघाल तर घरून निघताना 5 कांड्या होत्या, 1 कांडी कमी झाली, 13 किलोमीटर चालले आणि पेट्रोल एवढा काय पुरेसा आहे. तर आपण आता इथे पेट्रोल पण फुल करूयात आणि इथं गॅस पण फुल करूयात, आणि मग त्याच्यानंतर आपण CNGवर पण ॲव्हरेज काढूयात, आणि मग CNG संपल्यावर पेट्रोलवर पण गाडी किती किलोमीटर चालते, कसं काय ते सगळं परत रिफिल केल्यावर कळेलच आपल्याला. पण आता गॅस किती आहे, त्याच्यावर किती किलो बसते आणि किती चालते गाडी ते बघूयात आपण. आता जस्ट गॅस भरली आपण, 381ची आली आहे गॅस. निघूयात आता पुढे, बघूयात. आता बाजूला इथं पहिले पेट्रोल पण भरून घेऊयात, फुल करूयात पेट्रोल. आता पेट्रोल भरतो आपण फुल, बघूयात 103 रुपये लिटर आहे. हाफ टँक होती तरी बघूयात किती बसतो आपण. 14ला कटआउट झालं आहे, 13.5 लिटरला. खूपच पण ना गाडीला. जा रहे गया अंदर तो डाल दे.
फुल झाला पेट्रोल आता. इथे आता पेट्रोल आपण फुल केलं आहे आणि गॅस पण फुल केली. आता इथे आपण ना एकदा काटा रिसेट करूया की किती किलोमीटर जाईल किती नाही गॅसवर आणि पेट्रोल दोघांवर. आता हे बघा, ए ट्रिप नाही रिसेट होणार शेवटपर्यंत, बी ट्रिप रिसेट करतोय. तर याच्यात टोटल किती किलोमीटर चालले ते पण बघा तुम्ही, 49,006. म्हणजे या ट्रिपला आपली गाडी पूर्ण 50,000 किलोमीटर पण होईल. भेटूयात नंतर. चला पुढे. रोडवर प्रेशर कमी होता म्हणून आय थिंक सो 8.5 किलोमीटरलाच आपली पहिली कांडी ड्रॉप झालेली आहे CNGची. आणि म्हणजे 20 ते 25 किलोमीटर चालली पाहिजे गाडी एका कांडीवर. पण आता बघूयात, अजून आपला हायवे लागला नाही, समृद्धी नाशिक हायवेच आहे आपला. देन चालूयात पुढे. तरी पण रोड चांगलाच आहे, 70-80 क्रूज करतोय पायाने आणि गाडी चालवतोय. जोपर्यंत उजेड येत नाही तोपर्यंत तुम्हालाही मी काही दाखवू शकत नाही. पब्लिक क्या बोलती पब्लिक, देखने का है ना एकदम फुल MP का रोड, मचाएंगे. अजून एकच बार कमी झालाय आणि गाडी 21 किलोमीटर चालली आहे. म्हणजे 8.5 21 किती आपला 12-13 किलोमीटरच्या वरती चालली आहे गाडी. अजून चालेल एक 8 किलोमीटर चालेल, म्हणजे 20-22 किलोमीटर चालेल ह्या रोडला, कारण टॉप गिअरवर गाडी आहे आणि गाडी चालते मस्त. जोपर्यंत समृद्धी लागत नाही तोपर्यंत 5वा 4था गिअर टाकत आपण जाऊयात. मग समृद्धी लागला की मग टॉप गिअरला आपली गाडी असेल आणि मग मस्त 100-120 क्रूज करूयात पायाने आणि मग सफर कर हमें सफर कर. मित्रांनो फायनली आता ना 27,800 आपला अजून एक बार पडलाय. म्हणजे पकडा ना तुम्ही आरामशीर 18-19 किलोमीटर एक बारला गाडी चालली आता या रोडला. आता आपण अजून बघूयात, म्हणजे टॉप गिअरलाच गाडी चालली आहे. 20-25 किलोमीटर पर बारला चालली पाहिजे. त्यानुसार आपल्याला आरामात 25-22चा ॲव्हरेज CNGवर भेटेल पर kgचा. थार बघ अशी चालली आहे. भेटूया त्यांना समृद्धीला. थार कशी चालते बघू ना आपण. मित्रांनो सकाळचे वाजलेत 6:05 एक्झॅक्ट आणि आत्ता आम्ही आपला घाट लागतो त्या घाटाच्या थोडा खाली थांबलो आहे. म्हणजे घाट इथेच आहे, घाट चालू होईल आता. आपण इथे थांबलो आहे शेवटच्या दुकानावर आपला. म्हणजे हा माझा स्टॉप आहे. मी जेव्हा पण शिर्डीला किंवा या रोड थ्रू नाशिकला जात असेल ना त्यावेळेस याच चायवाल्याकडे, म्हणजे हा जो आपला हवावाला आहे टायरवाला त्याच्या बाजूला थांबतो. आणि अशी आपली एक धन्नू आहे, एकदम मस्तपैकी एकदम स्मूथली आपण आत्तापर्यंत प्रवास केला आहे. अप्रॉक्सिमेटली 60-70 किलोमीटर आलो असेल. तर आपण इथे चहा पिऊयात मस्त, थोडा पॉवर नॅप घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. हा भाऊ आहे, मी प्रत्येक वेळेस इथेच थांबतो. मस्त चहा असतो, नाश्ता वगैरे असतो मस्त. आता आम्ही चहा वगैरे पिला आहे आणि आत्ता वाजलेत 6:17 आणि आता आम्ही कंचा घाट आहे, कसारा घाट. मस्त कसारा घाटात आता आम्ही चढणार. त्याच्यानंतर पुढं इगतपुरीला जर CNG पंपावर भेटला तर CNG माईट बी नाही भरायचा विचार, कारण शिर्डीला भरणार आहे. शिर्डीला चालू असतं. नाही चालू असतो, आपल्याला माहिती आहे. चला आता आपण निघूयात हायवेला. तुम्हाला घाटात कसा रोड आहे ते पण दाखवतो. आता कॅमेरा मी लावतोय तिथे समोर. आता आपण घाट चढतोय. घाटात गाड्या बघा अशा आहेत गाड्या, आणि हे ट्रकवाले कोणाचे नसतात बाबा, डायरेक्ट गाडी दाबतात. तर आपण मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक असा करत करत सावकाश चाललो आहे. आत्ता गाडी झाली आहे टोटल 78 किलोमीटर CNG भरल्यानंतर. आणि आपण आता हळूहळू म्हणजे थोडंफार असं ओव्हरटेक करत चाललो आहे. राप रूप काप खूप खपा काप. आणि हा काम फेल झालेला आहे. आणि दर्शननी चॉकलेटची कॅडबरी कोणती घेतलेली पेपराची ती खातोय तो. त्याचं काम फेल, आणि त्याला काम फेल वाटतं कारण चांगलं नाही लागत आहे. आता तुम्ही बघा पुढे टाइम लॅप्स फास्टमध्ये आपण घाट कसा चढतोय ते.
ट्रॅफिक निघाली आहे. आता आपण चाललोय पुढे पुढे हळू सावकाश गाडी चालते आहे. भरपूर ट्रॅफिक आहे, पुढपर्यंत ट्रॅफिक आहे, घाट संपेस तोपर्यंत आहे. एकदा का आपण हा घाट सोडला ना की एकदा समृद्धीला लागलो ना, आरामात गाडी मस्त 100-120 चालेल आणि फुल ॲव्हरेजवर गाडी चालेल. आता बघूया अजून किती वेळ या ट्रॅफिकमध्ये आपण अडकतोय. निकिता नायडू वेस्ट्री. फायनली आपण आता निघालोय घाटातनं, म्हणजे घाटातच आहे पण ट्रॅफिकमधनं निघालोय. बहुतेक गाड्या अडकल्यात तिथे, भरपूर लोड असल्या कारणाने क्लच प्लेट वगैरे जायला वाटतं म्हणून गाड्या थांबल्यात. आपण निघालोय सुसाट. आता घाटातनं गाड्या सगळ्या निघाल्यात. आता परत लागली वाटतं ट्रॅफिक, काय खरं नाही. घाटात गाड्या स्लो चालतात. हे बघा जमावर या अशा गाड्या अडकतात, हेवी लोडेड गाड्या ना या अडकतात अशा. काही लोक असे असतात बघा बाजूला, बघा दाबेल तो, पण गाडी काढून देणार नाही त्यांना. आपण पुढे भेटूयात नाही. MH04 वाला आहे, मिया भाई वाटतं तो. मागे ना आय थिंक सो मच्छीचा ट्रक पलटी झालेला, पूर्ण आईस वगैरे होतं त्याच्यात. आता इथनं ट्रॅफिक फ्री झालेली आपली, एकदम टोटली फ्री झाली आहे. आता आपण निघूयात बाहेर आणि आता आय थिंक सो हा आपण एक्झिट पण करतोय, म्हणजे थोडाफार रस्ता बाकी आहे आता घाटाचा. मगाशी अंधार होती, आता दिवस पण उजळत चाललेला आहे, कारण की 6:46 झालेली आहेत. आपण मजा घेत चाललोय आम्ही घाटात मस्त. आपण तर मजा घेतोय, मागे विरू झोपलाय आणि दर्शन खातोय मस्त, काही ना काही चटरपटर. घाट समाप्ती झालेला आहे. आता इथून आपण पोहोचूया एका 8-10 किलोमीटरमध्ये. 8-10 नाही, 10-18 किलोमीटर काहीतरी इगतपुरी बाकी आहे. इगतपुरीवरनं आपण समृद्धीला पकडूया. 103 किलोमीटर इथून समृद्धी महामार्ग होता कुठून, आपल्या अंबरनाथवरनं. तर आपण आता राहिलो असेल 10-12 किलोमीटरच, कारण कल्याणपर्यंत पण 10 किलोमीटर आलो. आता इथनं पुढे गेलो की एक CNG पंप लागेल, पण पुरेशी CNG आहे, अर्ध्याहून जास्त टँक आपल्याकडे आहे. तर आपण आता जाऊया डायरेक्ट शिर्डीला. तिथनं मागूनच म्हणजे लांबूनच बाबांचं दर्शन घेऊयात आणि CNG भरून परत आपण लागूयात आपल्या समृद्धीला. आपण आता ना इगतपुरीवरनं ना म्हणजे सरळ एक नाशिकला जातो रस्ता आणि एक राईटला फिरतो. आता राईट टर्न मारला आपण, हा समृद्धी महामार्गाला आपण कनेक्ट होणार आहे. आता इथनं थोडा पुढे गेलात की परत राईट मारायचे, मग तिथनं वर चढलो की आपला समृद्धी महामार्ग नागपूरपर्यंत नॉनस्टॉप रस्ता आहे. आपल्याला मध्ये 2-3 स्टॉप घ्यावे लागतील. दुपारी आपण आत्ता 7 वाजले, दुपारी आपण अप्रॉक्सिमेटली किती 1 वाजता जेवूयात, 12-1 वाजता.
आता भूक कशी लागते त्याच्यावर डिपेंड आहे. समोर बघताय आपण महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग. या रोडवर मी आतापर्यंत 3 ते 4 वेळेस ट्रॅव्हल केला. युपीला जाताना एक वेळेस आपली इनोवा घेऊन गेलेलो आणि आता 2-3 वेळेस तर शिर्डीला गेलो. आपली हीच गाडी किंवा मोठी गाडी इनोवा दोन्ही गाड्या चालवल्या त्या रोडला. त्या रोडला गाडी चालवायला मजा खूप येते. सुरुवातीचे 1-2 तास आपल्याला मजा येते, पण नंतर कंटाळवाना रोड आहे. तर आता आपण लागतोय समोरच टोल नाका आहे. फास्टॅगचं रिचार्ज आपण फुल केला आहे काल म्हणजे 1-2 दिवसापासून मी करून ठेवलं आहे. बघूयात आपली गाडी निघेल आता इथनं. व्हॅलिड झालाय, काय बॅरिकेड्स नव्हते पुढे, व्हॅलिडेशन झाली. आता आपण निघालोय, समृद्धीला लागलोय, म्हणजे चढतोय जस्ट. गोल राऊंड फिरून आपल्याला वर जावं लागेल आता. इथे गाड्या जरा कमी चालतात त्या रोडला, पण एंट्रन्सला थोड्याफार आपल्याला गाड्या दिसतील. तू गेले नसेल या रोडने शिर्डीला ना? त्याच्या पुढे नाही ना, त्याच्या पुढे आपण चाललोय. सुसॅट आता सकाळ झाली तर तुम्हाला पण दाखवायला जरा बरं वाटेल. हा आपला आता 1X मध्ये आहे आणि हा आपला आता 5X मध्ये. मस्त क्लायमेट वाटतंय, बाहेरची हवा फुल थंडगार आहे. आता सध्या टेम्परेचर इगतपुरीला आहे 17 डिग्री आहे, म्हणजे आपल्या AC हून कमी टेम्परेचर आहे. रस्ता खूप मस्त आहे, एकदम मक्खन. याच रोडवर आपण कंटिन्यू आता 700 किलोमीटर चालणार आहोत नागपूर पर्यंत. आता सकाळ झाली आहे मस्त पूर्णपैकी, म्हणजे 7 वाजलेत एक्झॅक्ट. पण आता 7:02 झालेत. 7 वाजता आपण समृद्धीला लागलो 1-2 मिनिटापूर्वी. मस्त टकाटक रोड आहे. पर मिनिटाला आय थिंक सो 1 किंवा 1.5 किलोमीटर कापतोय आपण. 80 ते 100 मस्त चालवतोय गाडी. अजूनही अर्धी टँक CNG आहे आणि फुल टँक पेट्रोल आहे. तर इथून शिर्डीपर्यंत गाडी आरामात जाईल. मग शिर्डीला गेल्यावर आम्ही CNG परत फिलअप करूयात. तिथनं परत आपण संभाजीनगरपर्यंत जाऊयात किंवा त्याच्या पुढं. संभाजीनगर तिथनं 100 किलोमीटर आहे, पण त्याच्याहून पुढपर्यंत गाडी जाईल. त्याच्यानंतर जर भेटला तर वेल अँड गुड, अदरवाईज नाहीतर आपण डायरेक्ट नागपूरला भरूयात. विरू मस्तपैकी पॉवर नॅप घेतोय, झोप मस्त. आणि खरंच खूप मजा येते सकाळी गाडी चालवायला या रोडला. थोडा मोबाईल शेक होत असेल कारण की आय थिंक सो हवा गाडीत जास्ती आहे, व्हायब्रेशन जास्ती आहे. तर पुढे थांबून आपण ते पण टायर प्रेशर चेक करूयात. अदरवाईज एकतर दुसरं कारण हे असेल की हा जो मी स्टँड लावला आहे तो पण खूप शेकी आहे. गाडी स्मूथ चालते, तशी मजा येते फुल चालवायला. मस्त गाणी वगैरे ऐकत. पोरी तू सपनात येईना, आपले जुन्या जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात येईना, आपले जुने जाग्यावर भेटना. फुल मजा येते, फुल मजा फुलोन. मित्रांनो मस्त पैकी आता पुरेपूर 7:20 झाली आहेत आणि आपण मस्तपैकी डिस्टन्स कव्हर केलं आहे. 129 म्हणजे 130 किलोमीटर पार झाला आहे. अजूनही 4 बार आहेत. 4 बारमध्ये अप्रॉक्सिमेटली गाडी अजूनही 60-70 किलोमीटर चालेल. आणि मस्त सूर्य पण निघाला बाहेर. सूर्य देवताय नमः. आणि हा असा काही रोड आहे समृद्धीचा. शांतपैकी रोडवर कोणतीच गाडी नाही, काय नाही. सकाळचा क्लायमेट मस्त, गाडी एकदम चांगली. मस्त 100-120 पर्यंत आपण चालवतो ॲव्हरेजसाठी. आणि आता तरी सध्या लिमिट 80-100च आहे इथे. पण पुढे जसं जसं आपण डिस्टन्स कव्हर करू 120ची लिमिट आपल्याला भेटेल.
सूर्य आता एकदम समोर आलाय आपल्या. एक जेब में डाल. मस्त सकाळच्या सनसेटमध्ये आता आम्ही परत निघालो आणि थोडा वेळ मगाशी आम्ही ब्रेक घेतला, एक 10-15 मिनिटाचा. मस्तपैकी फोटो वगैरे काढलेत. तुम्ही मगाशी बघितलेच असाल फोटो. खूप छानपैकी फोटो आलेत आणि खरंच खूप एक्सायटेड आहे याच्या घरपर्यंत जायचं तोपर्यंत. म्हणजे डेस्टिनेशनला पोचायच्या आधी जी मजा असते गाडीत ना, ती मजा वेगळीच असते. 3 मित्र मिळून. आता हा माझा भाऊच आहे पण मित्रासारखाच आहे. लहानपण याच्यासोबत खूप मस्तपैकी गेलेला आहे. आणि आता हा यंगर एजमध्ये पण आम्ही जी मजा घेतोय ना. दर्शन कधी फिरायला गेला नव्हता, तर मी सांगितलं आईला की मी त्याला घेऊन चाललो फिरायला. त्याची पण इच्छा होती कधी बाहेर गेला ना जास्त फिरायला, तर म्हटलं आपण फिरूयात. विरूच्या कारणामुळे आपण फिरतोय, मी पण फिरतो आणि खूप मजा घेतोय. विरूची मस्तपैकी झोप झाली आहे. विरू आता एकदम फ्रेश झालाय आणि फोटो काढण्यासाठी विरू पण आपला छावा आहे एक नंबर. त्याचे पण फोटो तुम्ही बघितले एकदम कडक. असं वाटते लग्न नाही झालं पण त्याचं लग्न झालं आणि त्याच्या पोराच्या बर्थडेसाठीच आम्ही त्याच्या गावी चाललोय. हा विरू बोल वा पार्टी करणे का भाई. ओमकार तू पाहिजे होता ओमकार. गाडी ना मित्रांनो आता जस्ट रिझर्वला लागली आहे. म्हणजे 195 किलोमीटर होत आले आणि गाडी जस्ट रिझर्वला लागली आहे. 100, 120, 100, 121 थोडाफार ॲव्हरेज कमी मिळाला आहे. पण तरी शिर्डीपर्यंत गाडी जाईल कारण इथून आता एक 8-10 किलोमीटर राहिले शिर्डी बस. तिथे आपण गॅस फिल करूयात, मग परत याच रोडला भेटूयात. आता गॅस स्टेशनवर जाऊयात. आता तिथे शिर्डी एक्झिट येईल पुढे. $500 मीटर अहेड लेफ्ट शिर्डी एक्झिट. शिर्डीचा एक्झिट घेतलाय आपण आता. इथं पुढे जाऊया थोडा, काहीतरी 6-7 किलोमीटर आतमध्ये CNG पंप आहे शिर्डीचा. तिथे सकाळी CNG गॅस भेटते म्हणून आम्ही लवकर निघायचं हे केलेलं. आता बघूया तिथे आहे की नाही गॅस. पंपावर जाऊयात आता. इथला गॅस पंपावर पोहोचलोय. चालू तर दाखवलं, शिल्लक नाही इकडे उलटा आणि त्या साईडला चालू आहे. हे बघा गॅस पंप भेटलाय मस्त. आता गॅस भरली का मस्त. इथनं पण आता आपण 200 किलोमीटरपर्यंत जाऊयात. आत्ता अजूनपर्यंत गॅस शिल्लक आहे. गाडी CNGवर 205-206 किलोमीटर चालली आहे टोटल कल्याणपासून टिल इथपर्यंत. आता भरूयात परत गॅस, बघूयात किती बसते. आता टोटल 206 किलोमीटर चालली आणि आता परत आपण ट्रिप रिसेट केली 8:41ला. फुल गॅस भरलेली आहे. परत आपण आता समृद्धीला लागूयात. इथनं किती किलोमीटर चालते बघूयात फुलमध्ये. आणि ह्याच पंपावर ज्या काकाने भरली आता गॅस, त्याच काकासोबत माझा लास्ट टाइम लफडा झालेला. आता आपण काकाने काय ओळखला नाही ओळखला माहिती नाही, बघत होता काका आपल्याला. ठीक आहे आपला काय गॅस भरायची मतलब आपली गॅस भरली. आपण निघूयात आता, लागूयात समृद्धीला परत. मग फुल मज्जा. समृद्धीला आहे आम्ही आता. सकाळचे वाजलेत 9 आणि मस्त यो चिकन लेग पीस एक साईडनं गाडी चालवते सावकाश. आणि सकाळचा नाश्ता आपला चिकन लेग पीस आणि बोंबलांची चटणी झणझणीत. असं नाश्ता कोण करेल का हायवेला. मस्त चिकन लेग पीस खातात, बोंबलांची चटणी आणि आपली भाकर. दर्शनने आरसाला घेतले. मी तरी आलो आता. माझी एक भाकर नाही खपली, दर्शनची दुसरी भाकर चालू आहे. जाम सुचार खातो तो. आम्ही खाता मस्त नॉनव्हेज. विरू पंडित आहे म्हणून व्हेज खातात. भाकरी बरोबर व्हेज भाजी त्यांनी आणली हॉटेलवाले आपल्या.
भारी. खाऊ दे आता आम्हाला, मजा घ्या तुम्ही. मस्त जेवण झालंय आता, हात वगैरे धुतले आम्ही इथं थांबून. आणि एक गडी गेल्या मागे झोपायला आणि एक गडी आलाय पुढे राखणदार करायला. तर आता आम्ही निघूयात इथनं. आता टोटल आम्ही आलोय आपल्या इथनं मुंबईवरनं 260 किलोमीटर आणि CNG भरल्यापासून 40 किलोमीटर. 2 कांड्या कमी झाल्यात. प्रेशर चांगला होता. त्या पेट्रोल पंपाचा CNG पंपाचा काहीतरी झोल आहे. गाडी रिझर्वला होती. अजून 20 किलोमीटर चालली असती, पण तिथे जास्ती गॅस बसलेली आहे. आणि किती बसली आहे ती तुम्हाला खाली दिसत असेल. एवढी गॅस बसली आहे तिथे मी फोटो काढलाय. ठीक आहे, नाहीच्या मला काहीतरी भेटले, आपली गाडी चालेल जास्ती. आता निघूयात मस्त. आता कुठे ब्रेक नाही घ्यायचे. ब्रेक घ्यायचं तो जेवायला 1 वाजता, 1 किंवा 2 वाजता. तोपर्यंत आम्ही नागपूर, आय थिंक सो नागपूरला असू. आता इथून काहीतरी नागपूर आहे 508 किलोमीटर समोर दिसतोय आम्हाला एक्झॅक्ट. नागपूर 508 किलोमीटर. जाऊयात आता पुढे डायरेक्ट नागपूरपर्यंत. मित्रांनो, अप्रतिम असा हा समृद्धी महामार्गावरचा ब्रिज आहे. आणि हा ब्रिज क्रॉस झाल्या म्हणजे डोंगर वगैरे बघा तुम्ही कशी एकदम मस्त वाटतंय, एकदम खतरनाक. आणि हा ब्रिज क्रॉस झाल्या ना असं म्हणजे निसर्गाच्या छातीत ना, म्हणजे मी लास्ट टाइम पण UPला जाताना आय थिंक सो सांगितलं तुम्हाला आणि आत्ताही परत सांगतोय की हा जो रोड जेव्हा मी बघतो ना त्यावेळेस ना मला एकाच गोष्टीची आठवण येते. मांजी द माउंटन मॅन. म्हणजे त्यांनी त्याच्या बायकोसाठी जसं पर्वत ओढून रस्ता बनवले त्यांच्या गावात जाण्यासाठी, तसाच रस्ता आपले माननीय नितीन गडकरी साहेबांनी बनवलाय. आणि खरंच हा रस्ता एवढा छान, एकदम मस्त निसर्गाच्या मधनं जाणारा रस्ता आहे. म्हणजे लय भारी मजा येते. आणि असे मित्र असतील ना सोबत तर मजा वेगळीच येते. हा मस्त रस्ता आहे बघा, खूप भारी वाटते यार. आता आम्ही दोघं आहेत ऑन आणि मागे हा ऑफ झालेला आहे. आता म्हणजे ऑफ आय मीन झोपलाय. म्हणजे त्यांनी त्याची गाडी बंद करून मस्त मागे झोपल्या. आमच्या दोघांच्या गाड्या फुल चार्ज आहेत. आम्ही दोघं मस्त बसतोय, गाणे ऐकत जातोय. आणि रस्ता असा आहे की कंटाळा आला की आम्ही गप्पा मारत बसतो किंवा चांगले एनर्जेटिक सॉंग्स लावतो. कारण या रोडला झोपही तेवढीच येते. पण मी पुरेशी काल रात्री मस्त झोप घेऊन आलोय. म्हणून आत्तापर्यंत तरी 10 वाजलेत, मला असं काही झोप वगैरे डुलकी वगैरे नाही येते. आणि गाडी चालवायला मजा पण येते. म्हणजे एक एक्साइटमेंट या गोष्टीची आहे की ही गाडी पेट्रोल CNGवर आत्तापर्यंत चालवली आम्ही. अप्रॉक्सिमेटली 320-350 किलोमीटर चालली ही गाडी CNGवर. आणि खूप कमी पैशात इथपर्यंत पोहोचलो आहे. ती एक गोष्टी म्हणजे ऐकून किंवा आम्हाला ते बघून बरं वाटते. आणि पेट्रोलवर पण हिचा मायलेज काय निघणार आहे ते कळेल. म्हणजे हायवेला 100-120 चालवली की ही गाडी 200-210 किलोमीटर चालते. आणि पेट्रोलवर आपण बघूयात 100-120 चालूयात. पेट्रोलवर पण किती मायलेज येतो आपल्या इंडिकेटरवर पण कळेल. आणि टँक टू टँक पण आपण करूयात. अजूनपर्यंत टँक फुल आहे. जेव्हा गाडी पेट्रोलवर स्विच होईल त्यावेळेस आपण ॲव्हरेज किंवा किती किलोमीटर झालं तेव्हा परत एकदा रिसेट करू आपण. आणि त्यानंतर पेट्रोलचा मायलेज काढूयात. आता आपण शिर्डीवरनं फिलअप केलं आहे CNG. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की त्यावेळेस फुल केल्यानंतर आत्तापर्यंत गाडी किती किलोमीटर चालली. आता बघाल तर अर्ध्याहून 1 कांडी आहे पुढे आणि गाडी चालली आहे 92.8 किलोमीटर. आणि गॅस तुम्ही बघू शकता अर्ध्याहून 1 कांडी आहे. पेट्रोल अजूनपर्यंत फुल आहे. सो भेटूयात पुढे. अशीच मजा मस्ती करत तुम्ही हा व्लॉग बघा. आणि हो, जर या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण मस्तपैकी अप्रॉक्सिमेटली शिर्डीवरनं आत्तापर्यंत आलो आहे 199.7 किलोमीटर. म्हणजे 200 किलोमीटर आलो आहे आपण. आणि 2 बार अजूनही आहेत CNGच्या. या 2 बारमध्ये अजून कमीत कमी 30 किलोमीटर तरी चालेल गाडी. म्हणजे यावेळेस गाडीने चांगला ॲव्हरेज दिला आहे. कारण हायवे टू हायवे आहे. तरी पण आपण 100 to 120 क्रूज करतोय. अप्रॉक्सिमेटली 120वरच गाडी चालवतोय. आणि मस्त अशी मज्जा येते. आणि 1च मिनिटात तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवतो. असा काही आपला रोड आहे आणि खरंच खूप मज्जा येते. आणि अजूनपर्यंत ना मला अशी जरा पण झोप आल्यासारखा वाटत नाही. आणि गाडी जर बघाल ना आत्तापर्यंत टोटल चालली आहे घरून निघाल्यापासनं 412 किलोमीटर. टोटल गाडी CNGवरच रन झाली आहे.
पूर्ण गाडी CNG वरच चालली आहे आणि टोटल CNG वर चालली आहे. पेट्रोलवर पण म्हणजे एवढा ॲव्हरेज देते गाडी की पेट्रोलवर पण गाडी आरामात 600-650 किलोमीटर चालेल माझ्या मते. असाच आपण रस्त्याची मजा घेत घेत जाऊयात, मस्त गाणे ऐकत जाऊयात. विरूला आणि याला मस्त झोप येते, यांचं बघून मी घरी फोन लावतो, व्हिडिओ कॉलवर बोलतो बाकी सगळ्यांशी आणि हे झोपतात मस्त. आपण करूयात ना मजा ऑन रोड. जस्ट नाव ना मित्रांनो, आत्ता गाडी लागली आहे रिझर्वला. 211 म्हणजे 211 किलोमीटरला गाडी रिझर्वला लागली आहे आणि जाऊयात आता अजून इथनं. ह्या रिझर्ववर आपली गाडी 25 किलोमीटरपर्यंत तरी चालेल. मी तुम्हाला दाखवेल, जशी CNG संपेल तसं लगेच दाखवेल पेट्रोल शिफ्ट झालं आणि त्याच्यानंतर आपण लगेच काटा रिसेट करू, कारण आपण पेट्रोलवर पण ॲव्हरेज काढणार आहोत. गॅसवर तुम्हाला कळतेच, गाडी हायवे टू हायवे 100-120 चालवली म्हणजे थोडं फास्टच आहे, तर गाडी 220-230 किलोमीटर चालते CNGवर. तर पेट्रोलवर पण बघूया आपण किती चालते. आता CNGचा जो एक बार होता ना तो ब्लिंक करायला लागला आणि गाडी 223-24 किलोमीटर चालली आहे. अजूनही गाडी CNGवरच आहे, म्हणजे 225पर्यंत चालेल, 225 किंवा 230पर्यंत. तरी खूप चांगला ॲव्हरेज देते गाडी, कारण आपण स्पीड मेंटेन केला यावेळेस 100-120, 80, 100-120-80 असा. बघू जेव्हा स्विच होईल पेट्रोलवर मी लगेच तुम्हाला दाखवेल किती किलोमीटर झाली आहे. ठीक आहे, 227 झाली आहे. अजूनही गॅस आहे. 229.8, 229.9 आणि 230 किलोमीटर गाडी CNGवर चाललेली आहे. अशा प्रकारे वॅगनर आपली 230 किलोमीटर CNGवर पूर्ण झालेली आहे. त्याबद्दल पाटील परिवाराचं खूप 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 अभिनंदन. बघताय गाडी 230 किलोमीटर चाललेली आहे. 230 किलोमीटर 1, 230 किलोमीटर 2, 230 किलोमीटर 3. त्याच्या पुढे गाडी संपलेली आहे. गाडी झाली कन्वर्ट पेट्रोलवर. आता आपण कन्वर्ट करू पेट्रोल आणि रिसेट करूया काटा. पेट्रोल किती एव्हरेज येतं ते बघूया. आपण असंच एक नॉर्मल छोटासा ब्रेक घेण्यासाठी इथं थांबलोय. 11:20 झालेत, 11:22 आणि गाडी आपण आपल्या इथनं कल्याणवरनं CNG फिलअप केलेला तिथनं शिर्डीपर्यंत आणि शिर्डी ते इथपर्यंत म्हणजे 230 किलोमीटर अशी टोटल गाडी मगाशी आणि आत्ता पकडून चालली आहे 450 किलोमीटर CNGवर. आणि त्यासाठी मला 450 किलोमीटर चालण्यासाठी इथे CNG महाग आहे, आपल्याकडे कमी आहे. तर टोटल असे पैसे लागले तिथे 758 रुपये आणि आपले इथे 600, म्हणजे 1350 रुपयात मी टोटल तिथून इथपर्यंत कल्याणवरून इथपर्यंत 450 किलोमीटरमध्ये म्हणजे 450 किलोमीटर आलो आहे. आता पेट्रोलवर गाडी स्विच झाली आहे, त्यावेळेस पण मी काटा रिसेट केला आहे. आता बघूयात टोटल पेट्रोलवर किती किलोमीटर चालते. ज्या ठिकाणी मला CNG पंप भेटेल तिथे मी फुल करेल गॅस आणि त्याच वेळेस पेट्रोल पण फुल अप करेल. तेव्हा मला कळेल की टोटल किती लिटर पेट्रोल बसलं आहे आणि किती गाडीने ॲव्हरेज दिलं आहे. सो आता ह्याला झोप आली म्हणून मी गाडी इथं थांबवली, कारण ह्याला मागे बसवतो आणि दर्शनला पुढे घेतो. बाकी आता थोडा टॉयलेट ब्रेक. मित्रांनो एकदम आता 100 किलोमीटर झाली आहे पेट्रोलवर आणि अजूनही सिंगल बार सुद्धा कमी झाला नाही. असं वाटतं डायरेक्ट अचानक कमी होईल, पण बघूयात आता किती कमी काय होते ते. आणि अजूनही एक अप्रॉक्सिमेटली 200 किलोमीटर रिमेनिंग आहे नागपूर समृद्धी महामार्ग म्हणजे नागपूरला पोहोचण्यासाठी. आणि आपला ॲव्हरेज चांगलाच काही गाडी देते असं वाटते म्हणजे आहेच ॲव्हरेज चांगला गाडीला. गाडी 19चं ॲव्हरेज देते आता आणि गाडी 100, 110 अशी चालवते. मस्त रस्ताच एकदम भारी भन्नाट रस्ता आहे, खतरनाक यार खतरनाक. फायनली आता एक कांडी कमी झाली आहे पेट्रोलची, 157 म्हणजे 155 किलोमीटरलाच कमी झाली. पण एक रिदममध्ये चाललेली गाडी 120-140पर्यंत म्हणून काय दाखवता आलं नाही. रस्ता एकदम सपाट तसं काय वाळवंटात आलो आपण. आजूबाजूला पण एकदम जंगलच आहे, असं काय आहे नाही एकदम बघायसारखं म्हणजे जंगलच बरं वाटतं. दिवसा तरी एक टायमाला तुम्हाला आलेत ना तुम्ही इकडं या रोडला तर बरं वाटेल, पण रात्री जर ड्राईव्ह करत असाल ना तर खूप म्हणजे हॅल्युसिनेशन होतो नाही का, तो एकाच ठिकाणी बघून कंटाळा येणं किंवा चक्कर येणं असं होतं. पण दिवसा आजूबाजूला पण बघू शकतात थोडंफार, कारण रोडला गाड्याच नाहीत
आपल्या लेनमध्ये चाला किंवा बाजूच्या लेनमध्ये चाला, मजा येते पण दिवसा चालवायला. मित्रांनो, गाडी 200 किलोमीटर झाली आहे. आत्ताशी एकच कांडी उतरली आहे. आमची एनर्जी लेवल नाही उतरली पण अजूनही. टाइम पण बघा 1:30 वाजायला आला, 1:40 होत आले. अजूनही थकल्यासारखं वाटत नाही किंवा काय नाही वाटत आहे. बाकी फुल ऑन होत आपण. मागचा गाडी पुढे आलेला आहे आणि पुढचा गाडी मागे गेलेला आहे. त्यांचं झोपणं, उठणं, हागणं, विकणं सगळं चालूच आहे. पण आपण त्याच एनर्जीने चाललोय मस्त. बघूयात आता कुठपर्यंत अजून आहे. जेवायचं काय भेटतं का तुझ्यावर? का झोपल्या का मी? हा, तू कसं झोपतो? किती झोपल्या? दादा म्हणजे झोपतोय पुढे मला झोप नाही लागणार का? असंच थोडा आता समृद्धीच्या सेम आपला स्पॉट इथं याच ठिकाणी ना थांबण्यासारखी जागा आहे, सावली असते. बाकी गाड्या साफसूफ जातात. मागून ट्रक येते. एका पॉवर नॅप म्हणून थोडंसं खाऊन आणि झोप नाही यावी म्हणून आम्ही रेडबुलचा पुरेपूर स्टॉक घेतलेला आहे. या पकड तू, मला रेडबुल दे आता. तर माझं आहे आतमध्ये बाबा. मस्त थांबलोय आता इकडे. आता वाजले 2, एक्झॅक्ट 2 वाजलेत. 1 तासाची रनिंग आहे, 100 किलोमीटर. गाडीला पण आराम, आम्हाला पण थोडा आराम. फक्त नंतर निघूयात आम्ही जबलपूरसाठी. याची फुल झोप झाली आहे दोघांची. अतूट परिश्रमानंतर आपला हा जो रस्ता आहे तो संपलेला आहे आणि आता आपण नागपूरमध्ये एंटर करणार आहोत. समृद्धी महामार्ग हा बघा, टोलगेट आलेला आहे आणि आपण आता टोलगेट एक्झिट करूयात. बघूयात आपला टोल कट होतोय की नाही होतोय. कट होईलच बट ऑब्वियस 700-800 रुपये कट होतील. बघूयात. बोला गणपती बाप्पा. आयज बॅलन्स कट होते. हो 8661 कट, पैसा कट. आता आपण इथे पेट्रोल पंप आहे पण आधी डायरेक्ट CNG पंपावर जाऊ. CNG पंपावर CNG भरूयात आणि मग बघूयात. पेट्रोल इथं CNG नाही. आता इथून काहीतरी 10 किलोमीटर आहे अजून हा रस्ता, कारण की टोल गेट लागल्यानंतर पण 10 ते 12 किलोमीटर रस्ता आहे. मस्तपैकी मज्जा आली. एक्झॅक्ट 3 वाजले जाता मित्रांनो, एक्झॅक्ट 3 वाजले. ते बघा 18चा ॲव्हरेज दिला गाडीने आणि टोटल बघा आपल्या घरून इथपर्यंत गाडी चालली आहे 743 आणि पेट्रोलवर चालली आहे 292 किलोमीटर. अजून 10 किलोमीटर आहे म्हणजे 300 किलोमीटर होईल पेट्रोलवर आणि 18चा मायलेज दिला आहे एक्झॅक्ट. आता हाच मायलेज आपण ना जेव्हा फ्यूल रिफिल करू त्यावेळेस चेक करूयात किती काय ते. आणि बाकी रोड अजूनही असाच आहे 10 किलोमीटर पर्यंत. मित्रांनो, आपण जसं आता नाशिकमध्ये एंटर केलं, मी जो लावलेला 10 किलोमीटर दाखवत होतं CNG पंप, पण आपल्याला ना इथेच एक पेट्रोल पंप, HP चा पेट्रोल पंप आहे, तिथं CNG पंप दिसलेला आहे, CNG हिअर म्हणून असा. तर आम्ही देअर चाललो आता. तर बघूयात, भेटलं तर वेल अँड गुड. सगळ्या गाड्या दिसतात टॅक्स्या तिथनं येतानाच. देव करो भेटो आणि प्रेशर पण 220-230चा भेटो. कचाकच भरू दे आहे ना. CNG भेटू, CNG भेटू, भेटलं पाहिजे. देव करो भेटो. गाडी दिसते बघू. फायनली आपल्याला CNG पंप भेटलेला आहे. तिथे कमीत कमी ना जर आपल्याला 200च्या वर भेटला तर मग आपली गाडी अजून 220-230 किलोमीटर चालेल. कारण इकडे आपण 80-100 असंच चालणार आहे. बघूया आता किती किलो बसते गॅस. बाकी फुल मजा आली. आत्ता वाजलेत किती माहिती आहे का? 3:30 वाजायला आलेत. रात्रीपर्यंत आपण पोहोचूया 2 वाजेपर्यंत. पण गॅस किती बसतोय बघूयात आपण आता. टोटल आपली गाडी ना पेट्रोलवर चाललेली आहे 315 किलोमीटर, 315.5 आणि इथे एम इंडिकेटर दाखवते 17.8चा ॲव्हरेज. आता बघूयात आपण फुल करूयात टँक. चाललो आहे आता नंतर कार्यक्रमासाठी. आता पेट्रोल भरायला चालू केलं आपण. इथं आहे 104, म्हणजे अप्रॉक्सिमेटली सेमच आहे तिथला आणि इथला रेट. मुंबईचा हाच रेट आहे का? हां, मुंबईला पण हाच रेट आहे का? जास्त आहे. हाच आहे. 50 पैसे जास्त आहे काहीतरी. छत्तीसगड पण जास्त आहे. खोटं बघूयात किती येतं का? बसतोय. छत्तीसगडला याच्यापेक्षा 3-4 रुपये महाग आहे.
17 लिटर बसले, अजून बसेल वरपर्यंत. नाही नाही बसेल 18 पर्यंत बसेल. ए हिला जरा हिला टाका, हळूहळू टाका. बस टोटल बसलाय 17.43, 1822चा. आता आपण कॅल्सी करूया. आपली गाडी चालली आता ॲव्हरेज काढण्यासाठी. आपण बघतोय 315.5, 315.5 डिवायडेड बाय 17 पॉईंट कितना झालं, 17.43, म्हणजे गाडीने 18चा ॲव्हरेज दिला आहे. एकदम मस्त ॲक्युरेट 18चा ॲव्हरेज दिला आहे. आपल्या इथून इथपर्यंत गाडी चालली एवढीशा पेट्रोलमध्ये, म्हणजे 17.5 लिटरमध्ये 315 किलोमीटर चालली. 18चा ॲव्हरेज दिला, 18.1. एकदम मस्त ॲव्हरेज दिलेला आहे. हे गाडीला भारी ॲव्हरेज देते, म्हणजे लांब लांब जायला. बघितलं ना विनायक, गाडीला ॲव्हरेज देते. मित्रांनो आता मी MP मध्ये आहे, म्हणजे थोडा पुढे आलो आहे. आणि ज्यावेळेस UPला आलो ना त्यावेळेसचे रस्ते बघून आठवते. सगळं जंगल आहे आजूबाजूला, पूर्ण जंगल आहे. आणि आपली गाडी आता टोटल चालली आहे किती माहिती का, CNG टाकल्यापासून 107 किलोमीटर चालली आहे. अजून एवढी CNG आहे. आणि तशी टोटल जर बघाल तर 873 किलोमीटर, 874 किलोमीटर टोटल चालली आहे. आता आपला टोटल याच्या घरपर्यंतचा डिस्टन्स काहीतरी 400-350 किलोमीटर आहे. पण आम्ही त्याच्या पहिले जबलपूरला थांबणार आहोत. 150 किलोमीटर बाकी आहे. जबलपूरला स्टे करूयात आणि मग सकाळी परत तिथून निघूयात. जबलपूरला याचेच मोठे पप्पा म्हणजे काका राहतात, तिकडे आपण थांबूयात. ये गलियां ये चौबारे यहाँ आना दोबारे. आपल्या ट्रिपचे आता 1000 किलोमीटर कंप्लीट होणार आहे या ट्रिपला. म्हणजे किती गाडी चालवली बघा, 999 आणि 499. आणि आता हे 1000 किलोमीटर झालेले आहेत आपल्या ट्रिपचे. म्हणजे सकाळपासून निघालो आम्ही 4 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत गाडी 1000 किलोमीटर चालली आहे कंटिन्युअसली. फक्त आम्ही जेवणासाठी ब्रेक घेतला. बाकी गाडीचा परफॉर्मन्स वाईज बघाल तर ॲव्हरेज आणि परफॉर्मन्स खूप चांगला आहे. लोक बोलतात वॅगनर लॉंग टूरसाठी चांगली नाही, पण मला तर वॅगनरचा रिव्ह्यू आणि जे पण तुम्ही बोलाल रिव्हील करण्यासाठी मी ॲग्री आहे की या गाडीसाठी मी, म्हणजे कोणीही जरी बोलाल ना फॅमिली कार, तर हां आहे ही गाडी आणि बजेट फ्रेंडली आहे. आता हे 1000 किलोमीटर तर झालेच आणि 50,000 किलोमीटर. आता बघा हा 234 किलोमीटर, अजून 2 कांड्या शिल्लक आहेत CNGच्या. म्हणजे सिटी नॉर्मल हायवे समृद्धी महामार्ग सोडल्यानंतर या हायवेला लागलो आहे. तर याच्यात पण गाडीने चांगला ॲव्हरेज दिला आहे. 240-250 पर्यंत गाडी चालते किलोमीटर. आणि हे आपले टोटल किलोमीटर दाखवतो किती झाली आत्तापर्यंत. गाडी टोटल किलोमीटर झाली आहे 49,993. 8-7 किलोमीटर नंतर ही गाडी 50,000 किलोमीटर पण होईल. खूप चांगला परफॉर्मन्स आहे गाडीचा. असं वाटत नाही की 50,000 किलोमीटर झाली आहे गाडी. नवीनच्या नवीन कोरी करकरीत आहे, वेल मेंटेन आहे, टाईम टू टाईम सर्व्हिस आहे. मगाशी 1000 किलोमीटर झालेली आणि आता रनिंगमध्येच 50,000 किलोमीटर गाडी होणार आहे. म्हणजे जेव्हापासून घेतली नवीन तेव्हापासून या 3 वर्षात गाडी 50,000 किलोमीटर होणार आहे. तेच आता 50,000 कशी होते बघा. 3, 2, 1. आता होईल रे, होईल. तुम्हाला काय वाटलं 1 बोलल्यावर लगेच होणार काय? जेव्हा होईल तेव्हाच होईल ना. अरे हो, झाली 50,000 किलोमीटर रनिंग पॉवर कार. आणि जस्ट रिझल्टला पण लागलेली आहे गाडी. टोटलला आता रिझल्टला लागली तेव्हा गाडी किती किलोमीटर चालली ते पण दाखवतो तुम्हाला. 241 किलोमीटर चालली. अजून याच्यात 15 किलोमीटर तरी चालेल. म्हणजे गाडी 255 किलोमीटर CNGवर चाललेली आहे. यावेळेस गाडीने खूप चांगला ॲव्हरेज दिला. अपनी धनु चली है CNG पे.
नो 260 किलोमीटर चल गई है और अभी तक अपना गैस खत्म ही नहीं हुआ है। की करे पाजी, गड्डी का गैस खत्म ही ना होती है और चलेगा 5-6 किलोमीटर चलेगा। जस्ट काटा ब्लिंक होने चालू किया है तो 265 किलोमीटर अपना गाड़ी 80-100 किया तो चलता है। हाँ भाई हो गया 266 किलोमीटर हो गया। गाड़ी अभी भी सीएनजी पे। क्या करूँ यार, गॅस खत्म नहीं हो रहा है, खत्म करो ना यार गॅस। आता आम्ही ना जबलपूरला पोहोचलोय, गाडी बाजूला लावली आहे। जेवणासाठी आम्ही चाललो आता एका हॉटेलवर। त्याच्या घरी व्हेज व्यवस्था होती पण आज बुधवार आहे त्या कारणाने आम्ही मस्त नॉनव्हेज खाणार आहे आणि हो त्याच्या घरीच राहायचा बंदोबस्त केलेला आहे। आता त्याचा भाऊ घरी चाललाय गाडी लावायला, म्हटलं आम्ही नाही तिथपर्यंत, नंतर जायचंच तिकडं, तर तो गाडी लावून परत त्याच्या मित्रासोबत येणार। आम्ही 5 जण जाणार, मस्त हॉटेलवर जेवायला बसणार, खूप मज्जा करणार तिकडे, इथल्या गोष्टी आपल्या इकडूनच्या गोष्टी करणार, काय कसं काय काय बाकी तर मजाच आहे। रात्री यांच्याच घरी झोपणार आहे आणि मग इथनं सकाळी सुबह किती आम्ही काय घेतो ना, इथून सतनाला जबलपूरला थांबतोय। कितना किलोमीटर आहे यहाँ से? 130 किलोमीटर, 130 किलोमीटर आहे। जायला काय हरकत नाही, आत्ता पण जाऊ शकतो पण नको, जरा रेस्ट करूया। होल डे गाडी चालवली सकाळी 4 वाजल्यापासून ते आता टिल डे टाईम झाला आहे 10 वाजले आता, तर म्हटलं आजच्या दिवसासाठी पुरे, नाहीतर आम्ही 2-2.5 तासात घेतला असतो, ते पण गेलो असतो, पण म्हटलं इथं जरा एन्जॉय करूया आता म्हणून थांबलो आणि आपला गडी आतमध्ये जे दर्शन काहीतरी खात असेल बाकी आपण जाऊयात नॉनव्हेज खाऊयात मस्त। आम्ही कधी वेळेचं म्हणजे खूप वेळेचं आम्ही ना हॉटेल शोधतोय, कारण की इथं पण ना हॉटेलमध्ये नॉनव्हेज, बहुतेक हॉटेलमध्ये नॉनव्हेज भेटत नाही मोठ्या हॉटेलमध्ये। तर विरूचा भाऊ आहे तो हॉटेल शोधतोय, म्हणजे त्याला माहितीच आहे पण जवळपास नाही, लांब आहे, तर आम्ही तेच कधीपासून शोधतोय, गेला अर्धा तास झाला गाडीत फिरतोय। आता बघूयात कुठे भेटतो कसं आहे। तो बोलला की तुमच्यासाठी एखादा चांगला मस्त बैठक पद्धतमध्ये बसून नॉनव्हेज खाण्यासाठी, कारण की खूप मोठ्या हॉटेलमध्ये इकडे सगळ्यात बॅन आहे। या साईडला सगळ्यात जास्तीत जास्त पंडित लोक आहेत, आपण पण पंडितच आहेत म्हणजे असं शिव मंदिराचे, पण आपण खातो नॉनव्हेज। तर आज वेनसडे असाच गेला नाही पाहिजे आणि एवढं लांब आलो, थकलोय, तर थोडं मस्त चमचमीत खायची इच्छा झाली म्हणून त्याला बोललो शोधूयात आपण आणि मग खाऊयात। आता तिकडे गेल्यावर बघूयात कशी मंडई बसली आहे, काय कसं काय ते सगळं नियोजन आहे, बघू आणि मस्त एन्जॉय करूयात। फूड आला एकदम मस्त गरम लेग पीस आहेत सगळे, ही तंदुरी इकडे अशी काय भेटते आणि चिल्ली, आणि आमच्याकडे थोडाफार होता ते मस्त। इथं आम्ही खायला बसलो आहे आणि रेडबुल वगैरे आहेत आमच्याकडे, एनर्जी ड्रिंक, आणि विरू इकडे आणि विरूचा भाऊ हा गरम आलाय खायला। आता आम्ही खाऊन घेतो जरा, आणि माझे होड बघत असाल तुम्ही, थंडी पण भरपूर आहे, सर्दी झाल्यासारखं झालं आहे, पण गरम जे खायला भेटते ना एकदम मस्त चविष्ट, खायला लय मजा येते, एकदम भारी अफलातून।